नमस्कार बावनकुळे साहेब. गुंट्याच्या रस्त्या कधी होणार? गुंट्यावरीच्या रस्त्या करा म्हणून तुम्ही सांगितलं की गुंट्यावरीच्या रस्त्या आता गुंट्याची रेस्ट्री करता येणार. काय तुम्ही छळ लावला रे? घरचे लोक असून तुम्ही मराठी माणूस म्हणता. सगळे लोक अडचणीत आहेत आणि तुम्ही गुंट्यावरही बंद केली. तुम्ही झोन दाखले काढले तर ते अर्धे बिडात चालते तर अर्धे बिडात चालत नाहीत का? तर म्हणले तुमचं झोनमध्ये येत नाही, कोणचं काय होत नाही. अरे आम्ही झोन दाखले काढले, पैसे खर्च केले आणि आमच्या राष्ट्रीय व्हायला तयार नाही. तर तुम्ही म्हणतात की गुंट्यावरीच्या राष्ट्रीय होत्या आणि गुंट्यावरीच्या काय गुंट्याच्या राष्ट्रीय होणार? कधी होणार? कधी होणार आहेत गुंट्यावरीच्या राष्ट्रीय? पुढची लोकसभा झाल्यावर होणार का? अरे तुमच्या नुसत्या बाव चळपानाने बोलो नुसते लोक बेजार झाले ना. तिथं रजिस्ट्री ऑफिसवाले गेले, कागद हातात घेत नाहीत, तलाट्याकडे जायची गरज नाही. नावं चुकलेत, कुणाचे क्षेत्र चुकलं आहे, ते कुणाकून दुरुस्त करायचं हो? अरे काय तुम्ही लोकाच्या भावनेशी खेळता? लोकांनी काय आत्महत्या केल्यावर तुम्हाला कळन का? अरे 13वा महिना चालू आहे माझा, 13वा महिना चालू आहे. मी गुंट्यावरीच्या फाईल टाकल्यात, अजून माझ्या हातात नाहीत. ही पद्धत नसती. आणि पुन्हा काय म्हणतात मध्येच आता गुंट्याच्या रस्त्यावर करता येणार आहेत. मग काय गुंट्याच्या रस्त्यावर काय हिर खांदायची का आम्ही? म्हणजे ती हिर पूर्ण झाल्यावर तुम्ही रजिस्ट्री करणार? आणि बावनकुळे साहेबाचा काय निर्णय आणि काय बोलायला लागलं सरकार आणि काय? आम्हाला आमच्या सरकारला नाव ठेवायची वेळ आली आणि आम्ही म्हणतो की आम्हाला लोक म्हणतात तुमचं सरकार आहे, बघा ना तुम्ही काय करायचं. तर आमच्याच बोकांडी बसायला लागले. ही पद्धत नसती. किती वेळा झाला तुम्हाला सांगतो, तुम्ही सांगता की बाबा गुंट्याच्या रजिस्ट्री. अरे मग तुमचा जार तरी कवा येतो आणि आला तर अर्ध्या बेडासाठीच आला आहे. तुम्हाला नाही नेकनूरकडे, चौसाळ्याकडे आणि इकडं बीड पैसे कवा यावा? हे शिवाशाच बीडच्या ग्रामीण भागातले कवा रस्त्या व्हावं? त्यासाठी काय करायचे? गुंट्यावरी बंद. गुंट्यावरी 14 महिने होत नाही. एच डी यूच्या टेबलवर माझी फाईल 1.5 महिना झाली. एच डी अशी काय करते? नाही बोलल्यावर म्हणताना की तुम्ही लई बोलायला लागले. मग काय आम्ही काय तिथं काय एखादा इंट्रेलचा डबा घेऊन जाऊन प्यायचा का? जर तुम्हाला सांगतो आमच्या जर 13 आणि 14 महिने तुमच्या कामाला लागायला लागले, सगळे कागद आम्हीच घेऊन पळतो, सगळ्या फायली आम्हीच दाखल करतो, तर आम्हाला काय मिळालं सांगा ना. आमची मरायची वेळ आली ना, कुणी आम्हाला इसाराबद्दल मारायला लागलं, कुणी तुम्हाला सांगतो आम्हाला कोणाकडे आमचे पैसे बुडवले, काय तुम्ही भरून देणार आहेत? ही पद्धत नसती. आणि नुसतं सांगतात की आता तलाट्याकडे जायची गरज नाही ना, आता काय फलानच करायची गरज नाही ना, आता ऑनलाईनच झालं. काय ऑनलाईन झाले? झोन दाखले काढले मी. एके बी झोन दाखल्यावर रजिस्ट्री व्हायला तयार नाही. तर म्हणले तुमचं क्षेत्र त्याच्यात आलं नाही, ते वरल्या साईडला चौसाळ्याकडं तिकडं चालू आहे. आणि आमचं काय पावसात भिजलं काय? आमच्या रस्त्या होत नाहीत. सरकारने जरा समजून घ्यावा. आती झालेलं हे 5 वर्ष झालं तुम्ही रस्त्याला ताणलेले लोक आहेत. सरकारला बी तुम्हाला सांगतो त्याच्यापासून महसूल मिळतो आहे. आम्ही चिडून आम्ही काय आमचा जीव द्यावा का सांगा? अरे जीवच द्यायचा राहिला फक्त, आता बाकी काय राहिले? तुम्ही पैसे देता, तुम्ही अनुदान देता, हे सगळं ठीक आहे. रोड चांगले, तुमचं कर्तृत्व चांगलं आहे, तुम्ही आम्हाला कोपन पुरलं, बाकी सगळी दुनिया चांगली केली, पण तुमची गुंट्यावरीत कोण बोकांडी बसले मला ते तरी सांगा. बावनकुळे साहेब सांगतात की आता गुंट्याच्या रस्त्या होणार. कधी होणार? 2030च्या पुढं का 35च्या पुढं? राज्यपाल कुठं गावाला गेलेत का? हां, अरे काहीतरी उली शिक्षरम पाळा ना. आता आमच्या सरकारला आम्हाला नाव ठेवायची वेळ आली. ते चोट्टे बरे होते, ते तरी तुम्हाला सांगतो त्यांच्या राज्यात गुराळ होतं सगळं. तसं तुमच्या राज्यात तर काय तुम्हाला सांगतो आमच्या हातात घ्या केळं, काहीच व्हायला तयार नाही. घ्या केळं. इतकी पद्धत बेकार नसती. एच डी यूच्या फाईल 1.5 महिना 2 महिने फाईल झाले माझी सगळी फायनल होऊन तिथं सहीसाठी. एच डी यू मॅडम कधी येतच नाहीत. कधी आलं तर आपण तिथं उभं राहिलो तर आपल्या पुढंच 10 माणसं असतात, आपल्याला काय त्या बोलून देत नाहीत. ती काही सही व्हायला तयार नाही. हां, काय करायचं? आणि इकडं बावनकुळे साहेब म्हणतात आता गुंट्याची रिस्ट्रिक्ट करता येणार. मग कुठला गुंटा आणायचा? इंदूरचा का बेंगलोरचा का कुठला का लंडनचा का अमेरिकेचा गुंटा आणायचा का इथं? आता बीड जिल्ह्यातल्या तर गुंट्यावरही व्हाय ना, कोणचंच व्हाय ना. 5% बंद. अरे नेमकं करायचं आहे तरी तुम्हाला नेमकं काय? अरे महसूल बुडा तुमचा तोटा आणि आमचा आहे तोटा. आम्हाला बी लेकरा बाळाचे लग्न करायचे आहेत, कुणाचं काय कोणाला दवाखान्याचा प्रॉब्लेम आहे, कोणाला काय आहे, हे तुम्हाला कळायलाच तयार नाही. नेमकं करायला तरी पाहिजे काय?
ठेव फोन.